या डिशमध्ये भरभरून प्रोटीन आहे आणि खूप चटपटीत पण आहे आणि एकदम 2 मिनिट्समध्ये बनते. चला तर रेसिपी बघूया. मी बनवते पनीर चिली. हे पनीर मी घरीच बनवलेलं आहे. तर त्याचे छान क्यूब्स करून घ्यायचे आहेत. कॉर्नफ्लॉवर घ्यायचं आहे, त्यामध्ये थोडंसं तिखट मीठ टाकायचं आहे आणि त्याच्यामध्ये थोडं पाणी ॲड करून त्याची एक स्लरी बनवायची आहे. आता एक पॅन घ्यायचा आहे, त्या पॅनमध्ये पनीरचे क्यूब स्लरीमध्ये एकदम छान कोट करून त्याला फ्राय करून घ्यायचं. असं एकदम क्रिस्पी फ्लेवर येतो त्याला, खूप छान लागतात. आता इथे मी वेगळ्या कलरच्या शिमला मिर्च घेतल्यात. तुम्ही नसेल तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. त्याच्यामध्ये आता गार्लिक घेतलेला आहे, कांदा असा क्यूब्समध्ये कापायचा आहे, थोडंसं तेल टाकायचं, गार्लिक टाकायचं आहे, मिरची टाकायची आहे, थोडीशी कांद्याची पात असेल तर त्याने पण खूप छान फ्लेवर येतो. आता इकडे सगळे तुमचे जे सॉसेस आहेत, ग्रीन चिली सॉस, रेड चिली सॉस, त्यानंतर थोडंसं विनेगर आणि त्यामध्ये परत स्लरी टाकायची आहे जी उरलेली असते आपली कॉर्नफ्लॉवरची आणि छान टॉस करून घ्यायचं आहे पनीर आणि त्याच्यावर थोडेसे तेल टाकायचे गार्निशिंगला आणि थोडीशी कांद्याची पात आणि इतकं भारी लागतं. नक्की रेसिपी ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर फॉलो करायला विसरू नका. बाय.